नमस्कार मंडळी, श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मंडळी, नवीन सकाळ झालेली आहे आणि आज थोडासा दिवस प्रवासामध्ये शिवाय ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी आज जायचं आहे. तर आम्ही खूप छान असे लवकर तयार झालो आहे. मी नेहमीप्रमाणे सिंपलच तयार झाली आहे. आता आपण रिसेप्शनला चालले, बाकी लोक तर असे होत आहेत आणि मग सगळे केक येतील, मग आपण निघू. चला तर मग. खाली रेडी होऊन मी आली आहे. डॅडींची रूम वेगळी आहे, तर डॅडी पण रेडी झाले आहेत. इकडे मागे क्रिसिन दादा आहे आणि आपली बाकी मंडळी पण गाडीजवळ गेलेली आहेत, बसली आहेत ऑलमोस्ट, बाकी यायचे. तर आम्ही असे तयार झालो आहे. मी आता नाश्त्यासाठी उतरलोय. गोमातेचं दर्शन झालेलं आहे. इथे आता आम्ही नाश्त्याला उतरलो. दुखली अशी ती जवळ सीटमुळे ना ह्याला धरायला काही नाही, ह्याला असं लॉक तरी बसतं. तेच आहे. जास्त चिंपू चिंपू दिसतं ना मी आता एकदम लाल. मंडळी, आता आम्ही आलेलो आहे ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये, जे ज्योतिर्लिंग आहे आणि खूप गर्दी आहे. लाईनमधून पुढे जातो. मंडळी, ही आहे नर्मदा आणि इथे ओंकारेश्वर आहे. आता आम्ही पुलावर आहे. ओंकारेश्वर डॅम. कसली एवढी चर्चा चालू आहे. मंडळी, हे बघा, एक जणी वरती बसली. ते मधमाशांची पोळी पण खूप आहे.
लक्ष्मी नर्मदेतले शिवलिंग जे म्हणतात ते हे आता आपण एक शिवलिंग घेतलं इथे आणि छान आहे, आवडलं, सुंदर आहे. आम्ही आता पावसातून निघालो कारण आम्हाला तर क्रॉस करायचंच आहे आणि पाऊस पण आलाय. मग आता भरभर निघूया. हो, माझ्या लाडक्या भाच्याने मला सजेशन दिलंय, काय मोबाईल भिजेल, चार्जिंग पण कमी आहे ना. सुंदर दुकान एक दिसलंय. आपल्या गाडीला स्पेशल गाडी करावी. आत्ताच दर्शन घेतलं शिवलिंगाचं आणि
हे एक बाहेर दिसते शिवलिंग आणि नंदी, इथे बहुतेक आधीचं असावं. तर आम्ही अगदी नर्मदेच्या किनाऱ्याला आहोत. गोमुख घाट म्हणून त्यांनी दिलं आहे. तर्पण देऊया कारण आता पितृपक्ष चालू आहे, त्यामुळे ते आता डॅडी देणार आहे तर्पण. तर्पण पण दिलं, नमस्कार पण केलं. इकडे फोटोशूट चालले. माझा पण फोटो काढा रे. फोटो नाही झालं. आम्ही आता बाहेर पडतो इथून. त्यात मला हे माकडीन कोणतरी येते दिसलं. गुबू गुबू आहे एकदम, गुटगुटीत आहे. तर येतात काही लोक पुढे गेलेत आणि काही लोक येत आहेत. आता आम्ही इथे जेवणासाठी आलोय. जेवून घेऊया. चला, जमतंय आता जेवेपर्यंत जेवणाच्या ऑर्डर्स चालले. म्हणजे खूप सुंदर असं जेवण झालेलं आहे. आणि आता जेवणानंतरचं मेन गोष्ट म्हणजे आईस्क्रीम. अमूल आईस्क्रीम आता मी खाते, स्ट्रॉबेरी फ्लेवर. आणि आता आम्ही निघालो. चला, गाडी पण निघाली आहे आणि जेवण पण मस्त झालं ना. चला मंडळी, आम्ही साधारण 8:30 वाजता प्रवासातून इथे हॉटेलवरती पोचलो, म्हणजे उज्जैनलाच. आम्ही ठरवलेलं की कॉरिडॉर बघायला जायचं, कारण कॉरिडॉर बघण्याची मजा खरं तर रात्रीची खूप भारी आहे. कारण ते लाईट्स वगैरे ना प्रॉपर इफेक्ट रात्रीचा येतो उज्जैनचं कॉरिडॉर बघायचं तर. पण आला नेमका पाऊस, त्यामुळे मग ते कॅन्सल केलं. आणि मग म्हटलं चला आपण फ्रेश होऊया आणि मग जेवणाचं नियोजन करू. दुपारचं जेवण इतकं मस्त झालेलं होतं की अजूनही भुका लागलेल्या नाही आहेत. पण मग रात्री भूक लागण्याच्या वेळेला लागणारच आहे, त्यामुळे मग आता जेवणाच्या वेळेला जेवण करायचं. पण मग आता सगळी फ्रेश होतो आहे. आणि मी चेंज करून घेतलं, रूम क्लीन करून घेतले. ते हाऊसकीपिंगवाले होते, त्यांनी सगळं क्लीन करून घेतलं. आता सगळे एक एक येतील फ्रेश होऊन. बघूया आता काय, आज रात्री बहुतेक जागरण करायचं चाललं आहे. थोडेसे अनुभव शेअर वगैरे करायचे. आता तसं गाडीमध्ये बरेच सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले आहेत. सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या, जुने अनुभव शेअर केले. कोण कसे ट्रॅव्हल वेळेला कनेक्ट झाले, अजून कोणी कसे कनेक्ट होणार आहेत, आणि आता पहिल्यांदा जे नवीन आले आहेत त्यांनी कनेक्टिव्हिटी कशी ठेवायची, ह्याबद्दलही आता आमची खूप चर्चा झाली. चला आता बघूया पुढचा ब्लॉग आणखीन कसा कंटिन्यू करता येतोय. तसं आत्ता वाजलेत 9:15 झालेत आत्ता. बघूया कोण कोण काय काय करताय. चला. एवढ्या प्रवासानंतर सगळेजण रिलॅक्स मोडला गेले. मोस्ट ऑफ दी सगळे आता बेडवरतीच पडले. मीच छान फिरते. चला. कोणता आहे? आपण पोचलो. एकदम ओके मध्ये.
असं तुम्ही सांगतो आम्ही असंच सांगतो ते विज्ञान आमचं तिथलं अध्यात्म चालू त्यामुळे देवदर्शन बघता बघता दिवस संपले. म्हणजे ॲक्च्युली ह्या वेळची आपली यात्रा छोटीच होती, म्हणजे साधारण 3-4 दिवसाचीच होती. त्यामुळे मग आता दिवस संपलेत आपले फिरण्याचे आणि दर्शनाचे. फक्त आज पावसामुळे थोडी गडबड झाली, नाही तर आता आपण कॉरिडॉरला जाणार होतो. जेवण उरकलं, थोड्या गप्पा वगैरे पण झाल्या. इथे जवळच आम्ही रिक्षा करून गेलो, तिथून जेवण करून आलो, तुम्ही बघितलातच. तर आता आजचा दिवस तर संपला आहे. आज आता रात्री आराम करायचा आणि उद्या काही उठण्याची घाई नाही आहे. उद्या थोडं लेटच उठणार होतो आम्ही सगळे. आराम करून उद्या संध्याकाळी आपली ट्रेन आहे, म्हणजे साधारण 5-5:30च्या दरम्यानची काहीतरी ट्रेन आहे आपली. तर त्या दरम्यान आपण ट्रेन पकडून निघणार आहोत. तर आता मंडळी व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.